हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात आणि कसा गेला तुमचा आजचा सुट्टीचा दिवस म्हणजेच स्पेशल संडे? तर माझ्याकडे आले होते पाहुणे, तर मी बनवलं होतं त्यांना पाहुणचार, ते पण असा झणझणीत गावरान पद्धतीचा. आणि काय बनवलं ते तुम्ही तर बघतच असाल. मी बनवली होती ही प्रॉन्स करी मस्त अशी छान. तर कशी बनवली आणि काय काय टाकलं एकदम वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे. तर चला बघूया. इकडे मी सगळ्यात आधी फ्रान्स घेतलेले आहे. फ्रान्सचे टपरं तर अगोदरच काढलेले होते, पण त्याला मी छान परत एकदा मागचे पुढचे जे साईडची घाण असते ती दोन्ही बाजूची काढून घेतलेली आहे आणि 2-2 तुकडे करून मी फ्रान्स इथे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये मी मीठ, हळद आणि कोकम घातलेलं आहे आणि याला चांगला मसाला लावलेला आहे. मसालासुद्धा मी याच्यामध्ये 1 चम्मच मालवणी मसाला घातलेला आहे आणि याला चांगलं मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे 10-15 मिनिटासाठी. तर इकडे चूल पेटवली, एक पॅन घेतला, त्यामध्ये 2 झाकण तेल घातलं आणि हे जे फ्रान्स मसाला लावून घेतला होता ते टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्ही कशी बनवता फ्रान्स करी मला नक्कीच सांगा आणि नक्कीच कमेंट करा. तर याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आलटून-पलटून. आता याला पाणी सुटत आहे. तर याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे 1 चमच इतकी ठेचून. तर याला सारखं हलवत राहायचं. याला पाणी सुटलेलं आहे. पाणी आटेपर्यंत याला आपल्याला शिजवायचं आहे. तर हे पाणी थोडंसं राहिलेलं आहे. बाकी सगळं पाणी आटलेलं आहे. तर इकडे मी एक टोप घेतलेला आहे. यामध्ये 2 झाकण तेल घालणार आहे आणि एकदम बारीक चॉप करून 2 कांदे घालायचे आहेत. तर कांदा मी कमीच वापरते, कारण कांद्याने जास्त गुळमुट होते हे भाजी म्हणजे कालवण. आणि कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे ठेचून 1 चमच इतकं. कारण आपण अगोदरसुद्धा मी आलं लसूणची पेस्ट आपल्या फ्रान्समध्ये घातली होती. आता याच्यामध्ये मी 2 लाल टोमॅटो घातलेले आहेत बारीक चॉप करून आणि टोमॅटोचा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाले घातलेले आहेत मी लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता याला चांगलं परतून झालं की याच्यामध्ये मी 1 वाटी इतकं वाटण घातलेलं आहे. तर वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता गरम पाणी घालून याला चांगली छान एक उकळी काढून घ्यायची आहे झाकून. तर तुम्ही बघू शकता याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये जे परतून घेतलेले फ्रान्स आहेत ते टाकायचे आहेत. तर मस्त आपली गरमागरम प्रॉन्स करी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि नक्कीच ट्राय करा. कशी वाटली मला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल नवीन आहे, तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.